अहिल्याताईंना नर्मदाताईंच्या नावाने थोडं दान करायचंय. अहिल्यावहिनी खरंच खूप मदत होईल देवस्थानाला. सारखं असं कुठेतरी वाटत राहतं मी घराबाहेर असतानाच ती जास्त छान असते. अमृताची जानकी नावाची मैत्रीण मला आवडायला लागली. प्रेमात पडलोय मी तिच्या. त्यामुळे अमृता रस्त्यावरच्या एखाद्या भिकाऱ्याच्या प्रेमात पडली तरी चालेल, पण युगंधर हा सरतापेच्या मुलाच्या प्रेमात कधीही शक्य नाही. आता ठरव तूच, माझ्याशी मैत्री करायची की नाही ते. तुझा प्रामाणिकपणा आवडला मला आर्यन. खरंच. आणि तू म्हणतोयस त्याच्यात चुकीचं काहीच नाहीये. विनाकारणच सगळा गुंता झाला. पण मी तुला प्रॉमिस करतो जानकी, ही गोष्ट तुला कळली आणि ती इथेच संपली. चुकूनही मी हा विषय तुझ्यासमोर परत कधीच काढणार नाही. जानकी, मला फक्त तुला हे सगळं सांगायचं होतं आणि माझं मन मोकळं करायचं होतं आणि ते मी केलंय. पण इथून पुढे आपल्यात जे काही असेल ती फक्त निखळ मैत्री असेल. विश्वास ठेव माझ्यावर जानकी. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आर्यन. पण काय? अमृताचं काय? तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. माहितीये मला, पण मग मी काय करू? नाही म्हणजे अमृता मला एका मैत्रिणीपेक्षा वेगळी कधीच वाटली नाही. तिच्याकडे मी एखादी गर्लफ्रेंड किंवा लाईफ पार्टनर म्हणून कधीच पाहिलं नाहीये. म्हणजे ती एक चांगली मुलगी आहे हे तरी तू मान्य करतोस ना? ऑफकोर्स जानकी. अगं तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त वर्ष मी काढलेत तिच्याबरोबर. अमृता नक्कीच एक चांगली मुलगी आणि हे मी कधीच नाकारणार नाही. हो ना, मग तिचा स्वीकार कर आर्यन. ती खरंच खूप सुखी होईल रे. आणि तू सुद्धा. तूच म्हणाला होतास ना की तुम्ही दोघं खूप चांगले मित्र आहात म्हणून. मग तुम्ही एकमेकांबरोबर आयुष्य काढण्यासाठी काय अडचण आहे? अडचण आहे, मला अडचण आहे. काय? तिच्याबरोबर हे सगळं घडलंय म्हणून? जानकी, जानकी, इतक्या कोत्या मनाचा नाहीये मी. मग काय अडचण आहे आर्यन? अडचण खूपच बेसिक आणि सिंपल आहे. माझं अमृतावर प्रेम नाहीये. एका क्षणासाठी का होईना, पण मला जे तुझ्याबद्दल वाटलं होतं ते 5 वर्षांच्या ओळखीत अमृताबद्दल कधीच वाटलं नाही. एका क्षणासाठी का होईना, पण मला जे तुझ्याबद्दल वाटलं होतं ते 5 वर्षांच्या ओळखीत अमृताबद्दल कधीच वाटलं नाही. अमृता, अगं इथे बसलीस होय? मी ना आज देवळात जाईन म्हणते. माझी परमिशन घ्यायला आलीयस? नाही ग, मी आपली विचारायला आले की मी जातीच आहे तर तू पण येतेस का बरोबर? मी नाही, नको ग.
अगं असं काय अनायसे मी जाणारच आहे की नाही, तर चल माझ्या बरोबर, तुझंही फिरणं होईल. आज सकाळी फिरायला गेली होतीस, किती बरं वाटलं की नाही तुला? हो, पण आत्याजी खरं सांगू, सकाळी सुद्धा मी खूप हिम्मत करून घराबाहेर पडले ग. ते पण आईसाठी चॉकलेट आणायचं होतं म्हणून. मग बघ, या निमित्ताने का होईना तू बाहेर पडलीस की नाही, मग तशीच चल माझ्या बरोबर, आणि मी तर आहे ना सोबतीला तुझ्या. नको ग, मला खरंच भीती वाटते. अगं त्याच्यात काय घाबरायचं आहे अमृता? गाडीने जायचं, गाडीने तर यायचं. आत्याजी नको ना फोर्स करूस प्लीज. मी तुला सांगू, सकाळी सुद्धा जेव्हा मी बाहेर गेले ना, तेव्हा मी सतत इकडे तिकडे बघतच चालत होते. सारखं असं वाटायचं की मी तरी येईल आणि मला गाडीत घालून घेऊन जाईल. अक्षरशः स्वतःचा जीव मुठीत घेऊन मी जात होते ग. अमृता बाळा, आता हे सगळं मनातून नको का काढायला? आत्याजी, एक काम करूया, उद्या आर्यन येणार आहे ना, तेव्हा जाऊया. म्हणजे तो सोबत असला ना की मला भीती नाही वाटणार. साहेब, निघायचं? हो. आजचा जरा दिनक्रम सांगा वाकनीस. साहेब, दुपारी 12 वाजता आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आहे. त्यानंतर दुपारी 2 वाजता वॉर्ड क्रमांक 54 मधल्या एका वाचनालयाचं उद्घाटन आहे. आणि दुपारी 3 वाजता युवा पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक आहे. साहेब, मला वाटतं या बैठकीला वाद होण्याची शक्यता आहे. कारण एका युवकाची तक्रार आहे की आपल्या युवक संघटनेच्या अध्यक्षांचं वय उलटून गेलंय. यात वाद कशासाठी होईल? त्या अध्यक्षाला म्हणावं, जर तुझं वय उलटून गेलंय तर वरच्या फळीत येऊन काम कर. एखाद्या होतकरू तरुणाची जागा कशाला अडवतोयस? साहेब, संध्याकाळी 7 वाजता आपण मोकळे होऊ. वाकनीस, माझं जरा एक वेगळंच काम आहे तुमच्याकडे. उद्या सकाळपर्यंत आर्यन सरताप्याची कुंडली मला हवी आहे. कोण आर्यन सरतापे माहिती आहे ना? होय साहेब. उद्यापर्यंत आर्यन सरतापे तुम्हाला आतून बाहेरून सगळा कळलेला असेल. निघूया आता आपण. बापडे. वाकनीस, अहो नरसिंहा कुठे आहे? साहेब येत आहेत. हा आलाच. चला वाकनीस. तुम्हाला दोघांना बरोबर पाहिलं की काय छान वाटतं. आता वेळी निघतो, बरीच कामं आहेत आज दिवसभरात. म्हणजे तू संध्याकाळपर्यंत येणार नाहीयेस? काय करू थांबून? 4 दिशांना तोंड करून माणसं फिरतात या घरातली. ते पाहण्यापेक्षा घराबाहेरच राहिलेलं बरं. अरे बाबा, आता सगळं चाललंय ना सुरळीत. तुमच्यासाठी सुरळीत, माझ्यासाठी नाही. अहिल्या, अगं जानकी कुठे आहे? मला नाही माहित. अगं माहित नाही म्हणजे काय? तुझ्या बरोबर होती ना ती. बरोबर बोलताय तुम्ही. ती माझ्यासोबतच बाहेर पडली होती, पण नंतर कुठे गेली मला नाही माहित. म्हणजे माहिती आहे, पण सांगू का नको ते कळत नाहीये. विचारलेल्या प्रश्नाची सरळ उत्तरं दे अहिल्या. बर, ती आर्यन सरतापे सोबत कॉफी प्यायला गेली.
आर्यन काय करतोयस? मी कुठे काय करतोय? पण मम्मा तुला विश्रांतीची गरज असताना तू काय ही कामं करतेयस? मग कोण करणार? अगं मी आहे ना. हे बघ तुझी सगळी कामं मी करीन पण तू आराम करायचास, कळतंय? म्हणे मी आहे ना, काम करायला घरात असायला हवं. तू घरात असतोस अख्खा दिवस? कुठे होतास आज? अगं महत्वाची कामं होती काही, त्यासाठीच गेलो होतो बाहेर. माहितीये तुझी महत्वाची कामं. तुझी सगळी कामं इथे मी करायची आणि तू अख्खा दिवस बाहेर उन्हाळायचं. म्हणजे तुझी युकेला जायची सगळी तयारी मी केली आर्यन. पण विजासाठी इंटरव्ह्यूला तुलाच जावं लागणार आहे. तिथे मी जाऊन चालणार नाहीये. मी तुला आत्ताच सांगतो मम्मा, आणि तेही शेवटचं. मी कुठेही जाणार नाहीये. अरे पण आर्यन, ए युगंधरी, काय तुझं पण 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 लावले? आता तू म्हणतोय ना नाही जायचं म्हणून, मग कशाला आग्रह करते? मी उगाच आग्रह करत नाहीये जना. तो इथे राहिलेला मला आवडत नाही असं वाटतंय का तुम्हाला? तुला माहितीये मी हा निर्णय का घेतलाय. मी बोलतेय म्हणजे विचार करूनच बोलतेय ना. तू काय विचार करतेस ते मला कळतंय मम्मा. पण मम्मा मी तुला प्रॉमिस केलंय ना. हे बघ तुझ्या आणि नरसिंहाच्या वादात मी नाही पडणार. मग तरीही मला तुझ्यापासून लांब का पाठवतेस तू? हे बघ युगंधरी, राहू दे तो इशे, मनातून काढून टाक. तो म्हणतोय ना नाही जायचं म्हणून. हे बघ आर्यन बाबा, तू कुठं बी जाणार नाहीयेस, इथंच राहणार. पण युगंधरी, तुमचा तुम्ही निर्णय घेतलाय ना, आता मला एकटीला सोडा. तुम्ही लवकर आलात. संध्याकाळी येणार होतात ना? नाही, मी घराबाहेरच नाही पडलो. तशी कामं होती माझी थोडीफार, पण तुमच्या मीटिंगा होत्या ना? हा, म्हणजे त्यातली एक मीटिंग केली मी. पण अचानक मला घरी एक खूप महत्वाचं काम आठवलं म्हणून निघून आलो. घरी काय महत्वाचं काम? खरं सांगू जानकी, मला तुझी खूप आठवण आली म्हणून आलो होतो घरी. पण तूच उशीर केलास देवळातून घरी यायला. हो, तो आर्यन रस्त्यात भेटला. अच्छा, तो रस्ता चुकला होता का? किंवा घर विसरला असेल आणि तू त्याला बरोबर सांगू शकली असतेस ना त्याचं घर कुठे ते. कारण युगंधरा सरतापेचं घर कुठे आहे हे तुला खूप चांगलं माहिती आहे, नाही का? असं का बोलताय? तो मला फक्त रस्त्यात भेटला. हा, आणि मग तुम्ही दोघे जण कॉफी शॉप मध्ये गेला. किंवा तुझ्यासारखीच कोणतरी एखादी बाई गेली असेल त्याच्याबरोबर कॉफी शॉप मध्ये. जानकी, तू काय त्या युगंधरा सरतापेला बातम्या देण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलंयस का? आता उद्याच्या पेपरात हेडलाईन छापून येईल, युगंधरा सरतापेचा मुलगा आणि नरसिंह किल्लेदारांची बायको यांची एक सदिच्छा भेट. काय ठरवलंयस काय तू? काय करणार आहेस तू?
तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी आर्यनला भेटायला तिकडे नव्हते गेले. मी देवळातच गेले होते. योगायोगानं तुम्हाला तिकडे भेटला. सगळे योगायोग तुझ्याच बाबतीत का घडतायत? काय संबंध आहे तुझा आणि त्याचा? त्याचा आणि माझा काही संबंध नाहीये. तो अमृताचा मित्र आहे. त्यांचे संबंध आता मैत्रीच्याही पुढे गेलेत. पण हे सगळं मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलं होतं. अमृताचं त्याच्यावर प्रेम आहे, त्याचं त्याच्यावर नाही. तेव्हाही 24 तास त्याचेच गोडवे गात असतात. अहो, गोडवे गाण्यासारखंच काम केलंय त्यांनी. अमृता बोलायला लागली म्हणजे काय त्यांनी या घरावर उपकार नाही केले? तुला आत्ताच सांगतोय, यापुढे हे आर्यन प्रकरण इथेच थांबायला हवं. या घरात त्याच्या नावाचा उल्लेखही खपवून घेतला जाणार नाही. ठीक आहे, जशी तुमची मर्जी. फक्त हे अमृताला तुम्ही सांगा. बसू. तुमचंच घर आहे, कुठेही बसू शकता. अमृता, हे आर्यन प्रकरण नक्की काय आहे? म्हणजे हा विषय माझ्या कानावर आधीच आला होता. ती वेळ अशी होती की मला त्यावर विचार करण्यासाठी वेळ नव्हता. बरोबर आहे. माझ्याशी संबंधित कुठल्याही प्रश्नावर विचार करण्यासाठी तुमच्याकडे कधीच वेळ नसतो. या विषयावर आपण नंतर बोलू कधीतरी. सध्या मला फक्त आर्यन विषयी सांग. माझं प्रेम आहे त्याच्यावर. तो युगंधरा सरतापेचा मुलगा आहे हे माहीत असूनही? हो, माहितीये. मग मी काय करावं अशी अपेक्षा आहे तुमची? अमृता, अगं युगंधरा सरतापे ही ती बाई आहे जिच्या कटकारस्थानाचे पाढे मला तुझ्यासमोर वाचायचे नाहीयेत. पण तिला जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे तिने आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलाय. आर्यन हा तिचा मुलगा आहे हे माहीत असूनही तुझे त्याच्याशी संबंध कसे काय असू शकतात? आर्यन हा तो मुलगा आहे त्याच्यामुळे मी आज तुमच्याशी बोलतेय. तरी नाही अमृता, तो इथे आला आणि तू बोलायला लागलीस हा निव्वळ योगायोग वाटतो मला. हो, मग तुमच्या बाबतीत का नाही घडला हा योगायोग? तुम्ही किती वेळा माझ्या समोर आलात, पण मी तुमच्यापासून लांबच पळत राहिले ना. हा असा योगायोग तेव्हाच घडून येतो जेव्हा त्या दोन माणसांमध्ये आतून काहीतरी नातं असतं. हे आता जे तुझ्या डोळ्यात पाणी आलंय ना, ते आपल्यात काहीतरी नातं आहे म्हणूनच. पूर्वी खूप अभिमानाने सांगायचे मी तुमच्याशी असलेलं माझं नातं, पण आता हेच मी माझं सगळ्यात मोठं दुर्दैव मानते की तुम्ही माझे वडील आहात. तर तुम्हीच सांगा, मी काय करू या नको असलेल्या नात्याचं.